दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी नामदेव शास्त्रींवर निशाणा साधलेला आहे। नामदेव शास्त्रींना जे बोलायचं होतं ते बोलून गेले आणि जातीवादाचा नवा अंक देऊन गेले असं जरांगेंनी म्हटलंय। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींचा नामदेव शास्त्री समर्थन करत असल्याचा आरोपही मनोज जरांगे पाटलांनी केला। ज्याला बोलायचं होतं ते बोलून गेले, नवीन जातीवादाचा अंक करणारे करून गेले। आता काय ते बोलायचं बोलून गेले तर आता काय होणार आहे, आलं काय आणि गेलं काय, ते आता त्यांचा कुटुंबाचा विषय, आपण त्यात काय बोलू नाही देशमुख। त्याच्यामुळे आपण आपलं बघावं, दुसऱ्याकडं काही गरज नाही, विनाकारण काही नसून डुकून बघायची काही गरज नाही। ज्यावेळेस आपण आदर करतो महंतांचा, धोम्यगडाच्या, भगवानगडाच्या, आपण जो आदर करतो तो आमच्या मनात कायम राहावा त्यांच्याबद्दल। त्याच्यामुळे उगाच डवचू नाही इकडची तिकडं स्वतःचं चूक झाकवायसाठी। झालंय तुमच्याकडून, मान्य करावं, झालंय बोललाय तुम्ही की खून करणाऱ्यांचं समर्थन झालेलं आहे। एक प्रकारची एक समूह एका बाजूनं वेगळ्या मार्गाने नेण्याची भाषा सुद्धा झालेली। पण एक झालं भाऊ, या धनंजय मुंडेच्या टोळीमुळं चौथा अंक बघायला मिळाला जातीवादाचा, ही चौथा अंक। कारण आरोपीच्या बाजूनं कधी मोर्चे झालेले नाहीत, त्यांनी काढायला लावले, खंडाण्या गोळा करायला लावणं, सत्तेसाठी अमकं तमकं खुनं करणं, छेडछाडी करणं, ही जातीवादाचं जे अंक आहे ही भयंकर आहे आरोपीच्या बाजूने उभा राहण्याचा। आता हे चौथा अंक। थोडं रक्तपट्टी दिसली सलाईनचे, म्हणजे आभाळ कोसळलं, मरावंसं वाटतं असे काही वाक्य आलेले चॅनलवरती। ती सलाईन आणि रक्त गळालेलं बघितल्याच्या नंतर असं वाटलं की आज मरून जावा, म्हणजे असेही स्टेटमेंट आले। पण माझ्या धनंजय देशमुख तोही एक भक्तच, तोही एक शिष्यच आहे। मस्सा जो गाव सुद्धा, त्यांचं मात्र अंगात साकाळलेलं रक्त मात्र 2-2.5 महिने कोणाला दिसलं नाही। आणखी एक मोठी बातमी आहे। सामनाच्या रोखठोकमधून खळबळजनक गौप्यस्फोट करण्यात आला आहे। एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद न मिळाल्यानं शिंदे मनानं कोलमडलेत आणि शिवसेनेच्या पक्षातील नेत्यांचे फोन टॅप होत आहेत असा दावाही सामनातून करण्यात आला। भाजपनं शिंदेंना मुख्यमंत्री बनवण्याचं आश्वासन दिलं होतं, पण ते आश्वासन पाळलं गेलं नसल्याचंही सामनामध्ये लिहिलंय। मला विधानसभा 2024 नंतर सुद्धा आपणच मुख्यमंत्री राहणार आहात हे सांगितल्यामुळेच मी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला। हे त्यांचं स्वतःचं म्हणणं आहे की नाही त्यांना जाऊन विचारा, मी खोटं बोलत नाही। आणि काल निवडणुका झाल्यावर एकनाथ शिंदे यांना खड्यासारखं बाजूला केलं। ठीक आहे, काही मंत्रिपदं दिली, काही महत्त्वाची खाती दिली, उपमुख्यमंत्रीपद दिलं, पण एकनाथ शिंदेचा जर आपण चेहरा पाहिला असेल, ज्याला तुम्ही बॉडी लँग्वेज म्हणता, त्यांचा वावर म्हणतो, तो पाहिल्यावर तुम्हाला कळेल की ते अजूनही शून्यात आहेत किंवा गुंगीत आहेत, त्या धक्क्यातून ते सावरलेले नाही। मुख्यमंत्री पद न मिळालं एकनाथ शिंदेंचं काय होतं आहे किंवा दुसऱ्यांच्या घरात काय होतं पेक्षा मातोश्रीमध्ये मुख्यमंत्री पद न मिळाल्यामुळे किती लिंबू फोडले जात आहेत, किती काळाची जादू केली जाते आहे, किती उपवास ठेवले जात आहेत, याबद्दल पण थोडा लेख लिहा ना। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री न मिळाल्यामुळे किती बुवांकडे जायला सुरू केलेलं आहे, किती काळा जादू करायला सुरू केलेलं, ह्याच्याबद्दल थोडी माहिती कधीतरी मग महाराष्ट्राला द्यायला लागेल। फोन टॅप केल्याचाही आरोप होतोय, शिंदेगडाचे आमदारांचे फोन टॅप केले गेलेत बा असंही माझा सामनातून शिंदेगडाचे आमदारांचे हो नामदार असे संजय राऊतांनी लिहिलेलं आहे। सामनामधून टीका केलेली आहे की सगळ्या आमदारांचे फोन टाईप होत आहेत। तो का टेलिफोन ऑपरेटर आहे का? दरम्यान मराठी माणसांच्या न्याय हक्कांसाठी स्थापन झालेली